द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. साधारणपणे 2024चं वेळापत्रक डिक्लेअर झालं बरोबर. त्यानुसार तुम्हाला एक टार्गेट मिळालं आणि ॲडव्हान्स तयारी ज्याला म्हणतो आपण. स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणारे दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक आयत्या वेळी ॲडव्हर्टाईज आल्यानंतर म्हणा, किंबहुना मित्र अभ्यासाला चालला म्हणून मी पण चाललो, किंबहुना कुठे तर काहीतरी पोस्टर बघितलं. आणि दुसरा जो वर्ग आहे तो वर्ग म्हणजे टार्गेटेड किंवा ॲडव्हान्स तयारी करतो. त्यापैकी तुम्ही आहात. त्याचं कारण असं की 2024ची जर का आपण परीक्षा किंवा त्याचं वेळापत्रक बघितलं तर त्या वेळापत्रकाच्या आधारावरती आपण ही बॅच, ज्याला आपण इंटिग्रेटेड बॅच असं म्हणतो, ॲडव्हान्स किंबहुना या दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करणार आहोत. साधारणपणे कंबाईन पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काही बेसिक गोष्टींची आवश्यकता असते आणि त्याच्यातले असं मी नाही म्हणत की बाबा असे विषय काही आहेत की तेच तुम्हाला पास करतात. इथं सर्व विषयांचा अभ्यास करावाच लागतो आणि प्रत्येक विषयाच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट असं त्या विषयाचं महत्त्व आहे. आता ते जर का महत्त्व आपण साधारणपणे पडताळून बघितलं किंवा त्या विषयाची एक स्ट्रॅटेजी एक चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप केली तर तो विषय आपल्याला अपेक्षित मार्क देऊन जातो. आता तुम्ही पहिल्या स्टेपवरती असाल, सिलेबस किंवा परीक्षेचं स्वरूप हे बघत असाल तर त्याच वेळी माझं एक म्हणणं असं आहे की तुम्ही मेरिट पण बघायला पाहिजे. म्हणजे काय मेरिट लागतं हे पण आपण सुरुवातीलाच बघायला पाहिजे आणि त्याच्यानुसार प्रत्येक विषयाच्या मध्ये आपल्याला किती अपेक्षित मार्क मिळवणं अपेक्षित आहे किंवा गरज आहे आपल्याला पास होऊन प्रिलिम तर कुठं जाणं, मेन्सला. आणि आता एवढ्या ॲडव्हान्स तयारी जर का आपण करतोय तर आपलं फक्त प्रिलिम हे टार्गेट अजिबात नसून आपलं प्रिलिम प्लस कुठलं टार्गेट असलं पाहिजे, मेन्स. आणि 2023ची परीक्षा मी आज तुमच्या समोर ठेवणार आहे इकॉनॉमिक्सच्या व्ह्यूनं. त्या परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स बद्दल असं झालंय की प्रिलिम आणि मेन्सचा दोन्ही सिलेबस एकच वाटतोय. किंबहुना प्रश्न जे विचारलेत त्या प्रश्नांमध्ये इतकी त्यांनी थोडक्यात सिम्प्लिसिटी आणलेली आहे की तुम्हाला प्रिलिमचा विषय, प्रिलिमचा सिलेबस आणि मेन्सचा सिलेबस ह्याच्यामध्ये कसलाही फरक वाटत नाही, दिसत नाही. मग आता असं जर का असेल, परीक्षेमध्ये जर का असा बदल होतोय, आता हा बदल का झाला ते पहिलं थोडंसं लक्षात घ्या. ज्यावेळी ही परीक्षा कंबाईन नव्हती त्यावेळी PSI, STA, ESO ह्या 3 पदासाठी पूर्वपरीक्षा व्हायची आणि 3 पदासाठी मुख्य परीक्षा व्हायची. आणि मुख्य परीक्षेचा STA पेपर नंबर 2, आता पेपर नंबर 1 तर कॉमनच आहे, मराठी इंग्रजी आपल्याला माहित आहे. तर पेपर नंबर 2 हा वेगळा होता, PSIचा पेपर नंबर 2 वेगळा होता, ESOचा पेपर नंबर 2 वेगळा होता. PSIला मुंबई पोलीस कायदा असेल, पुरावा कायदा असेल, मानवी हक्क जबाबदाऱ्या असतील, असा तसा भाग त्याच्याशी स्पेशलायझेशनचा होता. STA मात्र इकॉनॉमिक्स होतं. आता मी इथंच जाणार आहे की STA जे इकॉनॉमिक्स होतं त्याच्यात जवळपास 55 प्रश्न होते. पेपर नंबर 2 मध्ये, STA पेपर नंबर 2 मध्ये 55 प्रश्न इकॉनॉमिक्सचे होते. स्पेशलायझेशनचा पेपर होता. तो सिलेबस त्यांनी कमी अजिबात केला नाही, उलटा त्यामध्ये सिलेबस वाढवलाय. मी कुठल्या परीक्षेबद्दल बोलतोय, मेन्स बद्दल बोलतोय. आता त्याचं कारण आहे की तो सिलेबस त्यांनी वाढवला आता नवीन पॅटर्न नुसार. आता कंबाईन झाली ना, ग्रुप बी ची काय असेल, एक मेन्स असेल आणि ग्रुप सी ची एक मेन्स असेल, बरोबर. तर आता त्याच्यामध्ये पेपर नंबर 2 जो आहे तो स्पेशलायझेशनचा राहिलेला नाही. कशाचा पेपर झाला तो, GSचा. मग आता त्या GS मध्ये जे पूर्वी 55 मार्काला इकॉनॉमिक्स होतं ते जसाच्या तसा सिलेबस आहे आणि त्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे. आणि प्रिलिमचा ॲज इट इज आहे. सिलेबस तुम्हाला समोर दिसणार आहे. आज सिलेबसवर आज आपण कामही करणार आहे. आपण आज इकॉनॉमिक्सची स्ट्रॅटेजी डेव्हलप करणार आहे. सो आता ह्या सगळ्या प्रक्रियेच्या आधारे विषयाची जर सुरुवात करायची असेल तर ती आपल्याला मेन्स पासून करावी लागते, प्रिलिम पासून करता येत नाही. आता त्याची कारणं विस्तारानं मी इथं सांगणार आहे, पण आपला व्ह्यू जो आहे तो प्रत्येक विषयाचा जवळपास असाच झाला आहे. तुम्हाला ग्रुप बी
मेन्स द्यायची आहे, ग्रुप सी मेन्स द्यायची आहे, असं सुरुवातीला आपलं एक व्ह्यू असावा किंवा ॲटिट्यूड असावा. म्हणजे आपल्याला यापैकी कुठलंही पद पाहिजेच. मग आता ग्रुप बीचा मी ज्यावेळी विचार करतो त्यावेळी जो जीएसचा पेपर आहे त्या जीएसच्या पेपरमध्ये सगळे विषय आहेत. तसाच एक इकॉनॉमिक्स आहे. मग आता इकॉनॉमिक्स प्रिलियमला पण आहे. प्रिलियमला त्याचा एक विशिष्ट सिलेबस आहे, त्याचे विशिष्ट 1 ते 100 पैकी प्रश्न संख्या आहे किंवा वेटेज आहे. तसं मेन्सला झालेला प्रमुख बदल तुमच्या लक्षात येतोय का बघा. सुरुवातीला की पूर्वी इकॉनॉमिक्सला जो सिलेबस होता त्याच्यावर 55 प्रश्न विचारले जात होते, तो सिलेबस आज वाढलाय आणि त्याच्यावरती प्रश्न हे साधारणपणे 11 ते 15 असणार आहेत. म्हणजे हा बदल लक्षात घेता तुम्हाला एक पहिली गोष्ट लक्षात आली पाहिजे की प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आम्हाला एक कळतंय, आता नवीन पॅटर्ननुसार एकच पेपर झालेला आहे किंवा एकच परीक्षा झालेली आहे 2023 ची, बरोबर. प्रिलियम पण आहे आपल्याकडे आणि कुठला पेपर आहे, मेन्सचा पण आहे. मग आता ह्याचा विचार करायचा का केवळ ह्याचाच विचार करून पुढच्या परीक्षेला जायचं का? आणि जो जुना पॅटर्न होता, सिलेबस आयोग ऍज इट इज फॉलो करत होतं किंवा सिलेबस मधल्या विशिष्ट मुद्द्यांच्या वरती आयोग प्रत्येक वर्षी प्रश्न विचारत होतं, तो पॅटर्न फॉलो करायचा. तर आपण ह्याच्यातला सुवर्ण मध्य साधायचा आणि तो सुवर्ण मध्य थोडासा जास्तीचा आहे, काटछाट करता येत नाही. आपल्याला पहिला सगळ्याच्या सगळा सिलेबस पार करायचा तर आहेच आहे, त्या पॅटर्ननुसार जे वेटेज आहे ते बघायचंच आहे, प्लस जो वाढलेला सिलेबस आहे आणि जे आयोगानं सध्या, म्हणजे थोडक्यात मला सांगायचं झालं तर काय, तर इकॉनॉमिक्समध्ये एन्व्हायरमेंटशी संबंधित राज्यसेवेला जो भाग असतो, शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास, काहीतरी कानावर आला असेल बघा कुठं तर, SDG, MDG, शाश्वत विकास ध्येय वगैरे, हे पण प्रश्न आपल्याला विचारले. म्हणजे इकॉनॉमिक्सचा आवाका अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बाय सिलेबस तर वाढलेला आहेच आहे, पण क्वेश्चन पेपरच्या डेप्थच्या आधारे जर का मी विचार केला तर तो आवाका अजून वाढतोय आणि तो वाढलेला आहे. हे डोक्यात ठेवून जर का आपण पुढे गेलो तर साधारणपणे आपल्याला असं दिसेल की याच्यात 2023 ची जी परीक्षा झाली, मी काय सांगतोय लक्षात घ्या, जरा सायंटिफिक किंबहुना जरा ऍडव्हान्स मेथडनं पुढे चाललोय आपण, त्याची कारणंही तशीच आहेत. तर आपण पहिल्यांदा मुद्दा डिस्कशनला घेतलाय तो म्हणजे अराजपत्रित जी परीक्षा आहे. कुठली परीक्षा आहे? तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करणार ती परीक्षा, त्याचं नाव काय आहे? हा बोलायचं, अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा. ही कधीची बघतोय आपण? झालेली 2023 ची. तर ह्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुमच्या समोर आहे. तर पूर्व परीक्षेमध्ये एकूण प्रश्नांची संख्या जर का बघितली किती दिसते? ही करेक्ट, म्हणजे 100 पैकी आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स वरती किती प्रश्न असणार आहेत? पहिली गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे, किती प्रश्न असणार आहेत? 15. तर आयोगानं त्याच्यासाठी एक सिलेबस दिलाय आणि आयोगानं त्या सिलेबसच्या आधारावरती आजपर्यंत एक ट्रॅडिशनल वेटेज सुद्धा फॉलो केलेलं आहे, ते या परीक्षेत केलं नाही. म्हणजे थोडक्यात असं, राष्ट्रीय उत्पन्न, मी थोडंसं पुढच्या पेजवरती जाऊ का, परत यायचं आहे आपल्याला इकडं. तर हा प्रिलियमचा सिलेबस आहे, एक ऑफर आहे ती नंतर तुम्हाला सांगतो. तर हा सिलेबस पूर्व परीक्षेचा आहे. मग आता ह्याच्यात मला असं सांगायचं आहे, कंपल्सरी प्रत्येक वर्षी राष्ट्रीय उत्पन्नावरती 2 प्रश्न. 15 पैकी किती प्रश्न? 23 ला एकही नाही. लक्षात घ्या, 23 ला एकही नाही. आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे आयोगाचं. हा टॉपिक इतका महत्वपूर्ण होता की छोटा टॉपिक, 2 प्रश्न आरामशीर, 2 पैकी 2 बरोबर यायचे, 15 पैकी 2 आपले सेफ. लक्षात येते? कॅल्क्युलेटिव्ह जायचं कधीही, कारण स्पर्धा परीक्षेचा एक ट्रॅडिशनल वे आहे, घे पुस्तक, कुठं तर बैठक मारून बस, 12 तास, 18 तास, 16 तास, काहींनी 24 तास पण पार केलेत. असलं काहीही लागत नाही. म्हणजे एक लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्यावेळी तुम्हाला 100% क्लिअरिटी आहे कोणत्याही गोष्टीची, त्याच वेळी तुमचा त्याचा मार्ग सोपा होऊ शकतो, अदरवाईज नाही. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिली जर का गोष्ट कुठली पाहिजे असेल, माहित पाहिजे असेल, तर MPSCच्या फुल फॉर्म पासून MPSC काय आहे, ते काय करतं, कुठल्या अधिकारी निवडण्याचं काम करतं, त्या अधिकाऱ्याचं जॉब प्रोफाईल, परीक्षा, सिलेबस, त्याचं स्वरूप आणि प्रत्येक विषयाचं त्याच्याबद्दलचं वेटेज, आणि अलीकडच्या परीक्षांच्या मध्ये
त्या वेटेजमध्ये झालेला बदल आणि मग त्याच्या संदर्भातलं स्टँडर्ड मटेरियल हे ज्याचं भक्कम आहे त्याचा पुढचा प्रवास अतिशय सोपा आहे. नाहीतर स्पर्धा परीक्षेच्या या मृगजळामध्ये आपण 3, 4, 5 वर्ष जर का गुरफटत राहिलो तर परीक्षेचा आवाका आपल्याला कधीही येत, अपेक्षित स्कोर आपला प्राप्त होत. म्हणजे तुम्हाला आज परीक्षेला बसवलं, एक थोडक्यात डेमो म्हणून आपण लक्षात घेतलं तर आज परीक्षेला तुम्हाला बसवलं, 100 पैकी तुम्ही 20 प्रश्न इझिली सोडवणार आहे. 20 प्रश्नाची बरोबर तुम्हाला उत्तर येणार आहेत. त्या 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवताना 20 प्रश्न बरोबर येण्याचा कॉन्फिडन्स जो असतो तो विद्यार्थ्याला वाटतं मी पास होतोय. कारण ते बरोबर येताना त्याच्या बरोबरच्या बाजूच्याचा मी काय बांधलेला असतो, अंदाज. त्याच्या बरोबरच्या बाजूच्या प्रश्नांचा काय बांधलेला असतो, अंदाज. आणि त्यावेळी मला काय वाटतं माझा अंदाज काय आहे, बरोबर आहे, अचूक आहे. पण मी जसजसा घरी येतो, लायब्ररीतनं, क्लासमधनं किंवा म्हणजे सगळ्या मित्रांच्या वगैरे प्रवासातनं मी घरी येतो, त्यावेळी मला कळतं की त्या 20 पैकी सुद्धा माझे किती चुकलेत, 10 चुकलेत. म्हणजे माझे बरोबर किती आहेत, 10च. हेच प्रमाण आपल्याला बरोबर प्रश्नांचं ज्यावेळी 60 पर्यंत घेऊन जायचं आहे, 70 पर्यंत घेऊन जायचं आहे, त्याच्यासाठी एक कॅल्क्युलेटिव्ह, एक टार्गेट किंबहुना एक स्मार्टनेस लागतो. तो स्मार्टनेस हा सगळ्यात पहिला जर का आपल्याला कशातनं येणार असेल तर तुम्हाला 100% क्लिअरिटी असली पाहिजे. त्याच्यासाठी हे घेतोय. आणि ज्या दिवशी 100% तुमच्याकडे क्लिअरिटी येणार त्याच दिवशी तुमचा या परीक्षेमध्ये पास होण्याचा आत्मविश्वास निर्माण होणार. आणि स्पर्धा परीक्षा पास होणं, अधिकारी होणं, दुसरं तिसरं काहीही नाही, फक्त आणि फक्त हा आत्मविश्वासाचा खेळ आहे, बाकी काय लागत नाही. तुम्हाला जर का हुशार, चातुर्य, बुद्धिमत्ता या जोरावरती पास करायचं असतं तर अशी लोक भरपूर आहेत का नाही? आतापर्यंत त्यांनी परीक्षा दिली आहे का नाही दिली आहे, पण ते पास झालेत का? इथं त्या पदासाठी सुटेबल प्रॉडक्ट निवडण्याची ही प्रोसिजर आहे. मी ज्या दिवशी त्या पदावरती बसण्यासाठी पात्र होणार त्या दिवशी मी निवडला जाणार, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे बौद्धिक प्रक्रियेपेक्षा आपल्याकडं शहाणपण ज्याला म्हणतो आपण, किंबहुना स्पीडली विचार करणं ज्याला म्हणतो आपण, किंबहुना एका वाक्याचा वेगळ्या प्रकारचा अर्थ लक्षात घेणं म्हणतो आपण, रिडिंग बिटवीन द लाईन ज्याला म्हणतो आपण, किंबहुना आपली ग्रास्पिंग पॉवर, आपला थोडक्यात निर्णय क्षमता असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, डिसिजन मेकिंग असेल किंवा निर्णय क्षमता, आकलन क्षमता असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जर का आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची प्रोसिजर आहे. ह्याचा ज्ञानाचा संबंध असला तर 50% आहे. म्हणजे ही फक्त आणि फक्त कुठलं तरी एक प्रोसिजर फॉलो करणारी ही निवड प्रक्रिया नाहीये. ह्याच्यामध्ये स्मार्टनेस किंवा इंटेलिजन्स जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि त्याच्यासाठी त्याची सुरुवात जर का आपली कुठून होत असेल तर ती ह्याच्यापासून होते. म्हणून मी सांगितलं की जुन्या परीक्षेचा विचार करता, नव्या परीक्षेचा विचार करता आयोगानं जे बदल केलेले आहेत त्या बदलाच्या अनुषंगाने आपले डेडिकेशन्स असले पाहिजेत, ज्याच्यात राष्ट्रीय उत्पन्न 2 प्रश्न प्रत्येक वेळी होते. बँकिंग वरती साधारणपणे 3 ते 4 प्रश्न असायचे, हे वेटेज हळूहळू झालं. मुद्रावर राजकोषीय धोरण ज्याला शासकीय अर्थव्यवस्था म्हणतो आपण, त्याच्यावरती 3 किंवा 4 प्रश्न हे वेटेज 2017 पासून वाढत गेलं होतं. व्यापारावरती एखादा दुसरा प्रश्न, दारिद्र्य बेरोजगारीवरती 3 किंवा 4 प्रश्न, लोकसंख्येवरती 3 किंवा 4 प्रश्न, उद्योगावरती एखादा प्रश्न आणि कृषीवरती एखादा प्रश्न, एवढं फिक्स फॉर्मॅट मध्ये स्ट्रक्चर परीक्षेचं होतं. ह्याच्यात कधीही बदल झालेला नाही. आता तुम्हाला 3-4 3-4 3-4 कुठं जात ते, पण त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मी म्हटलं फिक्स 2 प्रश्न होते, बरोबर आहे. मग बँकिंग वरती 3-4 विचारले तर बाकीचं वेटेज काय होणार? मग आता कंपल्सरी ह्याच्यात कायमस्वरूपी प्रश्न जे विचारले गेले होते ज्याचं वेटेज हमखास कायमस्वरूपी होतं तर ते टॉपिक होते लोकसंख्या आणि दारिद्र्य. म्हणजे आम्ही असं छातीठोकपणे सांगत होतो
की ह्याच्यावर 3 प्रश्न तुम्हाला विचारलेच जाणार, ह्याच्यावर 3 प्रश्न विचारले जाणार आणि ते विचारले जात होते 2013 पासून. मग हे किती झाले? 6. हे किती झाले? 8 झाले. मग आता 8 प्रश्न जर का 3 टॉपिक वरती 15 पैकी विचारले जाणार असतील तर लक्षात येतंय विद्यार्थ्यांनी आजपर्यंत काय केलं होतं? सांगायची गरज आहे का? पण आता हे सगळं धुळीस मिळालेलं आहे 2023च्या पेपरमध्ये. आता ते काय झालंय तर ते तुम्हाला समोर आहे. ते समोर असताना तुम्हाला दिसतंय की 2023च्या पेपरमध्ये योजना नावाचा घटक मी वेगळा काढलाय. मग सगळ्या प्रकारच्या योजनेला मी थोडंसं वाढवतो, कारण 2 प्रश्न योजनेच्या स्वरूपात होते, मिशन या स्वरूपात. मिशन आणि योजना जवळपास एकच ना का वेगवेगळा? शाश्वत विकास अभियान, स्वच्छ भारत अभियान, बरोबर आहे. म्हणजे अभियान, योजना, मिशन असं काहीही म्हणा, त्याच्यावर प्रश्न संख्या किती गेली बघा. मग आता ह्याचा संबंध कुठे येतो तर ह्याचा संबंध इकॉनॉमिक्सच्या करंट अफेअर्स मध्ये. 15 पैकी 5 वेटेज हे इकॉनॉमिक्स मधल्या कुठल्या गोष्टीला गेलं? नाही, हे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय रे, हे नाही कुणाला कळलं. आपल्याला कळायचंय ते काय कळायचंय? हा, कसलं करंट अफेअर्स? सब्जेक्ट करंट अफेअर्स. म्हणजे सब्जेक्ट करंट अफेअर्सचं वेटेज पूर्वी किती होतं? 15 पैकी 2 प्रश्न 3 प्रश्न, डोक्यावरून पाणी गेलं. पण आता एकाच टॉपिक मध्ये साधारणपणे योजना या टायटलच्या अंडर 5 प्रश्न 15 पैकी विचारले, ज्या सगळ्याच्या सगळ्या योजना ह्या कशाशी संबंधित आहेत? कशा संबंधित? यस, बरोबर. म्हणजे विषयाशी संबंधित प्रचलित ज्याचा अभ्यास आहे, एखादं पुस्तक घेतलंय ट्रॅडिशनल वे न चालणार, मार्केटमध्ये ज्याचं नाव आहे ते, आणि तेच जो वाचत बसलाय तो इथं 5 पर्यंत एकाही ठिकाणी पोहोचू शकलेला नाही. दुसरी गोष्ट आहे टॅक्सेशन, कर रचना. ह्याच्यातला एक प्रश्न हा जीएसटी वरचा आहे आणि एक कर प्रणालीशी संबंधित आहे. असे 2 प्रश्न, म्हणजे एक प्रश्न हा संकल्पनेवरती विचारलाय, कन्सेप्ट, आणि एक प्रश्न जीएसटी कॉन्ट्रीब्युशन वरती विचारलाय, म्हणजे तो आकडेवारीचा प्रश्न. पुन्हा एकदा आकडेवारीचा प्रश्न म्हटला तर कशावर जातो तो? कारण आकडेवारी ती जुनी नव्हती, अलीकडची होती. कुठल्या विषयाशी जातो? सब्जेक्ट करंट अफेअर्स. 2 प्रश्न, म्हणजे वेटेज किती झालं? कारण जागतिकीकरणाच्या विशेष संदर्भासहित ते वाक्य सुटेबल होतंय तुम्हाला इथं जसंच्या तसं. म्हणजे तुम्हाला टायटल एकच आहे, काय आहे? भारतीय अर्थव्यवस्था. त्याला रेफरन्स कुठल्या गोष्टीचा दिलाय? 3, खाजगीकरण, उदारीकरण आणि कुठल्या? जागतिक. हे सगळं त्यात बसतं, हे सगळं त्यामध्ये बसतं. आणि ह्या सगळ्याची जी फ्रेम आहे, ही फ्रेम ज्यानं प्रॉपर निवडलेली आहे, ज्यानं प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघितलेल्या आहेत, त्या उमेदवाराला, त्या व्यक्तीला साधारणपणे या प्रोसिजर थ्रू जाता येईल. आपण आता मूळ मुद्द्याला येऊ. आपल्याला करायचंय काय? विषयाची सुरुवात कुठून होते तर आपल्या विषयामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन असणारच आहे, प्लस कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कन्सेप्ट आपल्याला आल्याच पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला तो विषय सतत काय करायचा आहे? अपडेट करायचा आहे. आपल्या विषयाचं फॉर्मेशन तुम्हाला समोर दिलेलं आहे. बेसिक इन्फॉर्मेशनला खूप महत्व. त्याचं कारण असं, मे बी त्याच्यावर प्रश्न नसेल, पण तुमच्यापैकी जवळपास 95% लोकांचा इकॉनॉमिक्सशी संदर्भ 10वीला 12वीला सुटलाय, बरोबर. म्हणजे तेव्हा नंतर आजच तुम्ही पहिल्यांदा काहीतरी इकॉनॉमिक्स बद्दल ऐकायला लागलाय, किंवा इकॉनॉमिक्स बद्दल तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. तर इकॉनॉमिक्स हा विषय असा नाहीये की बाबा इतिहास, जसं मी एक पुस्तक घेतलं आणि वाचायला चालू केलं, इंटरेस्ट काय होतो. जिओग्राफी बद्दल मी वाचायला घेतलं, क्युरियोसिटी काय होते? वाढते. तसं इकॉनॉमिक्स वाचायला घेतलं की इंटरेस्ट लॅप्स होतो, बरोबर. आणि वास्तविक बोलणारा माणूस आहे मी. काही इकॉनॉमिक्स घेतल्यानंतर, आता अर्थात मी 5% ठेवलाय अपवाद,
इकॉनॉमिक्स तुम्ही कुणी तर वाचायला घेतलं म्हणजे असा इंटरेस्ट क्रिएट होतो, खूप भारी वाटतं, वाचावं असं वाटतं. अशा लोकांची संख्या कशी आहे? खूप कशी आहे? कमी आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स हा विषय कन्सेप्च्युअल आहे. इकॉनॉमिक्सची लँग्वेज थोडी टफ आहे किंवा एन्शियंट आहे किंवा जुनी आहे किंवा काही ग्रंथांच्या मध्ये इकॉनॉमिक्सचा लॅटिन शब्दामध्ये उल्लेख होताना त्याला संभाव्य मराठी शब्द संस्कृतशी संबंधित आले, त्यामुळे इकॉनॉमिक्स लोकांना अवघड वाटतं. इकॉनॉमिक्स अवघड नाही, इकॉनॉमिक्सची लँग्वेज अवघड आहे आणि जो लँग्वेज सोपी करतो त्याला तो विषय सोपा लागतो किंवा त्याला तो विषय सोपा वाटतो. त्यामुळे आपल्याला हे करायचंच आहे, ह्याला पर्याय नाही. बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवायची आहे, कशी मिळवायची ते सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. इकॉनॉमिक्स मधल्या टर्म किंवा कन्सेप्ट ह्या क्लिष्ट आहेत, व्यापक आहेत किंवा जटिल आहेत आणि ह्या समजून घेण्यासाठी आपल्याला हे जे बेसिक आहे हे 100% पाहिजेच पाहिजे. पण मला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काही स्टेप्स सांगायच्यात. त्यातली पहिली स्टेप, तुम्ही त्याच्याबद्दलचं वाचन वाढवा. कळो अगर न कळो वाचायला सुरुवात करायची. आता काय वाचायचं तेही सांगणार आहे. पण इकॉनॉमिक्स बद्दल आपण जे अजिबात काही वाचत नव्हतो, मला वास्तविकता मांडायची म्हणून मी तुम्हाला दोष देतोय असं समजू नका. प्रत्येकाची टेंडन्सी तीच आहे. सपोज टीव्हीवरती एखादा इकॉनॉमिस्ट आलाय आणि तो जीडीपी बद्दल काहीतरी बोलतोय, आपण काय करतो? चेंज, नेक्स्ट चॅनल, बरोबर आहे? किंवा डीडी नॅशनल संध्याकाळच्या तुम्ही डिस्कशन वगैरे बघता. रात्री डीडी नॅशनलला 9 ते 10 या दरम्यान न्यूज अर्धा तास आणि अर्धा तास डिस्कशन असते. कशावर डिस्कशन असते? त्या दिवसाचा हॉट इश्यू. काल आपले प्रधान सेवक साहेब म्हणले अर्थव्यवस्था ही जगातली कितव्या नंबरची अर्थव्यवस्था झाली? 5 नंबरची, बरोबर आहे? काल म्हणलेत ते. आपण रँक काय आहे ते सोडून द्या, पण आता ती भारतीय अर्थव्यवस्था खरंच 5व्या स्थानावर गेली, ती भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे. मग त्याच्यावरती काही लोक बोलणार का नाही बोलणार? मग एक्सपर्ट बोलत असताना ते जे सांगेल ते आपल्या डोक्यात संपूर्णपणे बसेलच असं आहे का? मग त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? बेसिक इन्फॉर्मेशन बरोबर आपल्याला त्या संदर्भातलं काय वाढवावं लागेल. सो तुम्हाला आजपासून तुमचा ऍक्सिलेटर दाबा. इकॉनॉमिक्स बद्दल जिथं कुठं काय हाताशी लागतंय, जिथं कुठं काय बघायला मिळतंय, जिथं कुठं काय ऐकायला मिळतंय ते ऐका, लक्षपूर्वक ऐका. त्याचा सिलेबसशी संबंध असेल तर त्याला वेळ द्या. नाहीतर मी असं नाही म्हटलं जाऊन म्युच्युअल फंड, रोखे बाजार, पैसा कुठं गुंतवायचा, त्याला टाइम आहे अजून. ते पहिला पगार आल्यानंतर बघायचं मग. आणि तोपर्यंत तुम्हाला लोक भेटतात कुठं गुंतवायचे सांगायला. पैसा, म्युच्युअल फंड, रोखे बाजार, भांडवल बाजार आपल्याला कुठंच नाही इकॉनॉमिक्स मध्ये. प्रिलियमला पण नाही आणि कुठं नाहीये, मेन्सला पण नाहीये. पण इकॉनॉमिक्स संदर्भात जर का न्यूज आहे, भारताची परकीय गंगाजळी, चलन साठा किंवा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारातला हिस्सा, भारताचं साखरेच्या उत्पादनातलं जागतिक क्रमवारीतलं स्थान, साखर सीझन चालू आहे ना सध्या, मग जगात सगळ्यात अव्वल दर्जाची साखर उत्पादक असणार किंवा साखर उत्पादनामध्ये नंबर 1 ला कुठला देश आहे? भारत आहे. भात उत्पादनामध्ये कुठला आहे? भारत आहे. पण आपण त्यातलं आपल्यालाच कंझ्युम भरपूर लागतं, आपणच भरपूर ते वापरतो किंवा खातो किंवा आपली खाणारी तोंड अधिक असल्यामुळं आपल्याला एक्सपोर्ट मध्ये त्याचा फायदा होत नाही. मग आता जर का आपण मायनिंग मध्ये गेलो, उत्खनन किंवा कोल किंवा जे काही खाणकाम उत्खनन आहे किंवा आपल्या ऍग्रिकल्चरशी संबंधित गेलो, किंबहुना कुठल्या व्यापाराशी संबंधित गेलो, आरबीआयशी संबंधित गेलो, आपल्याला जर बेसिक इन्फॉर्मेशन असेल तर आपल्या ह्या कन्सेप्ट चुटकीसरशी क्लिअर होतात. म्हणून आजपासून आपल्याला इकॉनॉमिक्सच्या बद्दलचं वाचन काय करायचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अपडेशन. ह्याच्यासाठी आपल्याला दररोजचा प्राथमिक माहिती, प्राथमिक मटेरियल म्हणून आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? कशाचा? न्यूजपेपर. सगळ्यात पहिला वापर तुम्ही त्याच्या अगोदर करणार इंटरनेटचा. कृपया करू नका, हे बुमरँग आहे. इंटरनेट हे स्पर्धा परीक्षार्थ्यासाठी दुधारी अस्त्र आहे. आज तुम्ही इंटरनेटवर टाकलं की भारतीय अर्थव्यवस्था परकीय गंगाजळीत किती किंवा
भारताच्या परकीय गंगाजळीचा नंबर कितवा लागतो, मग ते सांगेल तुम्हाला इतका इतका नंबर लावतो. पण तुम्हाला या परीक्षेमध्ये तो रँक ह्याच्यापेक्षा त्याचा व्हॉल्यूम किती आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यात काय काय येतं, ती मेंटेन कुठं होते, त्याच्यावर कंट्रोल कुणाचा असतो, SDR म्हणजे काय असतं, किंवा आरबीआयकडे सोनं आहे मग ते किती आहे, परकीय चलन साठा मग त्याच्यातलं आपल्या हिश्श्याचं किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्याशिवाय त्या रँकचा आपल्याला उपयोग होत नाही. इंटरनेटचा वापर करण्यापूर्वी डिटेल न्यूज वाचण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करा. कुठेही न्यूज कशाही पद्धतीची असेल, मग टीव्हीवर असेल, रेडिओवर असेल, त्याचा वापर करा. मॅगझिन्सचा वापर करा, मॅगझिन्स तुम्हाला कुठले मिळतील त्याचा वापर करा. जेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींच्या आधारे तुम्हाला ह्या 3 गोष्टीवर पहिलं काम करायचं आहे. आणि हे काम करत असतानाच अजून एक गोष्ट करायची आहे, तुम्हाला सिलेबस काय करायचा आहे, जी काल दिली तुम्हाला कॉपी दिली का, काल सिलेबसची कॉपी दिली की तुम्हाला दिली, मिळाली नसेल तर खालून घ्या. सगळ्यात महत्वाच्या 2च गोष्टी आहेत. तुमच्या यशाचा सगळ्यात मोठा मार्गदर्शक जर का कोण असेल तर तो आहे सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. परीक्षार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे ह्या दोघांसाठी सगळ्यात मोठा मार्गदर्शक कोण असेल तर तो आहे क्वेश्चन पेपर. आता जे मी सांगितलं 2023च्या क्वेश्चन पेपर मध्ये ट्विस्ट आहे ना, किंवा लगेच म्हणजे सिलेबस फॉलो केला नाही असं लोक म्हणायला लागले, पण सिलेबस फॉलो केला नाही असं झालंय का, किंवा आउट ऑफ बॉक्स परीक्षा गेली आहे का. आयोगानं अशा स्पेसिफिक मुद्द्यांच्या वरतीच प्रश्न विचारला जे मुद्दे लोकांच्याकडून अभ्यासाच्या कोसो दूर राहायचे. आता आपल्याला त्याला काय करायचं आहे, अलीकडे आणायचं आहे, आणि ते पहिल्यापासून आणायचं आहे. त्याच्यासाठी ह्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, ह्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन तुम्ही केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सिलेबस आणि सिलेबसच्या आधारावरती आयोगाचे जे जुने प्रश्नपत्रिका आहेत किंवा क्वेश्चन पेपर आहेत त्याचं व्यवस्थितपणे स्पष्टीकरण असलं पाहिजे. बरोबर. आजचा 3रा दिवस आहे माझ्या मते, का 2रा, हा डेमो पकडून आपले सेमिनार पकडून 3रा. काल तुम्हाला सांगितलं असेल क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, बरोबर. परवा पण सांगितलं असेल किंवा त्याच्या अगोदर कोणीतरी सांगितलं असेल. पण क्वेश्चन पेपर अनालिसिस करा एवढं म्हणून मी तुम्हाला सोडून देणार नाही. कसं करायचं, का करायचं, त्याचे बेनिफिट काय, याच्यावरती आता आपण लक्ष देणार आहे. मग आता आपल्याला क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचे तर त्याच्यातनं मला मिळणार आहे काय, तर मगाचपासून आपल्याला एक गोष्ट मिळाली ती बघा. आपल्याला प्रिलियमची आणि मेन्सची काय मिळाली की नाही, प्रश्न संख्या मिळाली. कशानुसार मिळाली, इकॉनॉमिक्सला किती प्रश्न प्रिलियमला आणि मेन्सला किती, बरोबर. त्याला म्हणायचं कशानुसार मिळाली. आता मला एवढं मर्यादित नाहीये, आता मला त्यातल्या घटकानुसार जायचं आहे. कशानुसार जायचं आहे, घटकानुसार. मला तिथपर्यंत पण मर्यादित न राहता मला त्याच्यातल्या उपघटकानुसार जायचं आहे. कशानुसार जायचं आहे, उपघटकानुसार. मी आत्ता वेटेज तुम्हाला दिलं होतं, मागे जावं लागेल ना. हा, काय आहे, टॉपिक आहेत, सब टॉपिक आहेत का सब्जेक्ट आहेत, सब टॉपिक आहेत. काय आहे ते, आता हे जे टॉपिक सांगतो, योजना म्हटलं तर ह्याचा मेजर टॉपिक येतो पंचवार्षिक योजना. कुठला, पण याला जास्तीत जास्त कुठल्या टॉपिक मध्ये टाकलं जातं, करंट अफेअर्स मध्ये, बरोबर आहे. इथं कर रचना सांगितलंय, पण हा कर रचनेचा भाग हा सार्वजनिक वित्त मधला आहे. कुठला आहे, पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त, शासकीय अर्थव्यवस्था. बेरोजगारी हा दारिद्र्यातला भाग आहे. हे जे टॉपिक सांगतोय मी, दारिद्र्य. बँकिंग हा अर्थात बँकिंगच्या उपघटकावरती प्रश्न होता, पण तो उपघटक घेतला तर ते पब्लिक फायनान्स वरती जातं, त्यामुळे बँकिंग इथं शब्द टाकलाय. इथं सार्वजनिक वित्तवरचा प्रश्न आहे, अर्थसंकल्प. वित्त आयोग सार्वजनिक वित्तवरचा प्रश्न आहे. निर्देशांक हा करंट अफेअर्सशी संबंधित आहे. कायदे हा इंडिव्हिज्युअल टॉपिक आहे, किंबहुना इंडिव्हिज्युअल पॉइंट आहे. आणि दारिद्र्य म्हणजे आपल्याला
ह्यातल्या प्रत्येक गोष्टींच्या वरती ज्यावेळी मी जातो त्यावेळी त्याचे घटक कळतील आणि त्या घटकांशी संबंधित काय कळतील आपल्याला, उपघटक. मग आता ह्याच्यासाठी करायचं काय, तर ह्याच्यासाठी आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये काम करायचं आहे. 2016 पासून 2023 पर्यंतचे 22 पर्यंतचे क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून काम करायचं. आणि सेपरेट आपल्याला दुसरा पेपर एक घ्यायचा आहे. कुठला पेपर घ्यायचा आहे, कुठल्याबद्दल बोलतोय मी, पूर्व 2023 चा कुठला, पूर्व. आणि मला 2016 ते 2022 आणि 2023 याचा आत्ता मी जो चार्ट तयार केलाय तुमच्या समोर आहे 2023 चा, तसा प्रत्येक इयरचा काय तयार करायचा, चार्ट तयार करायचा. या चार्ट मध्ये तुम्हाला त्या त्या विषयातले त्या त्या संबंधित काय कळणार आहेत तुम्हाला, उपघटक. बरोबर आहे. आता ह्याला जोडून दुसरी गोष्ट कळणार आहे, ते म्हणजे काय, तर त्याच्याशी संबंधित प्रश्नांचे स्वरूप. काय कळणार आहे, पुढचं लेक्चर आपलं त्याच्यावर असणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये सिलेबस आपण घेणार आहे आणि सिलेबसला जोडून आतापर्यंत विचारलेले डेमो म्हणून 2-2 प्रश्न घेणार आहे. काय घेणार आहे कळलं का, 2 प्रश्न. मग आता तो माझा घेताना प्रयत्न असा असेल, सगळ्यात सोपा एक आणि सगळ्यात अवघड एक. फार तर 3 घेऊ आपण, एक सोपा घेऊ, एक मॉडरेट घेऊ आणि एक कुठला घेऊ, जरासा हाय लेवलवरचा घेऊ. 3 प्रश्न घेऊ. कुठल्या, कशानुसार, सिलेबस वाईज. मग त्याचं काय कनेक्शन आहे हे आपल्याला लक्षात येईल. मग हे आपल्याला स्वतःला कळावं. प्रश्नांचं स्वरूप ज्या विद्यार्थ्याला कळतं तो विद्यार्थी इतक्या स्पीडली कामाला लागतो, त्याला परत कुणाकडनं मार्गदर्शन घ्यायची गरज पडत नाही. द युनिक अकॅडमी हा असा डायन्स आहे की इथं जे फॅक्ट आहे ते सांगितलं जातं. परीक्षा अवघड आहे का, तर आहे. कुणासाठी, ज्याच्या डोक्यामध्ये 100% ह्या परीक्षेची क्लॅरिटीच नाहीये त्याच्यासाठी. आणि ज्याला 100% क्लॅरिटी आली त्याच्यासाठी इतकी सोपी आहे ही परीक्षा, कारण त्याचं प्रत्येक विषयाचं एक स्वतंत्र असं एक, ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणूया किंवा प्लॅनिंग म्हणूया, हे प्लॅनिंग असतं आणि त्या प्लॅनिंगच्या स्वरूपात त्यानं तो विषय हाताळलेला असतो. ती स्ट्रॅटेजी वर्कआउट केलेली असते आणि त्याला अपेक्षित मार्क तेवढे मिळतात. मग आपल्याला त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. प्रश्नांचं स्वरूप कळण्यासाठी तुम्हाला स्वतःला काम करावं लागेल. तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्न बघावा लागेल. मग त्यातला विधानात्मक कुठला आहे, नकारात्मक कुठला आहे, विश्लेषणात्मक कुठला आहे, करंट बेस कुठला आहे, आकडेवारीशी संबंधित कुठला आहे, कुठल्या प्रश्नातनं तुमची काय क्वालिटी चेक करायचा प्रयत्न केलाय, किंवा हा प्रश्न विशिष्ट करून विचारलाय तो म्हणजे तुमचा वेळ खर्ची व्हावा, किंवा हा प्रश्न तुम्हाला विचारलाय की तो तुम्ही सोडवूच नाही. म्हणजे 100 पैकी असे काही प्रश्न असतात, लक्षात घ्या, 100 पैकी काही असे प्रश्न असतात की जे तुम्ही सोडवूच नाही, तुम्ही त्याच्या नादालाच लागू नये. मग त्यापैकी हा प्रश्न आहे का, किंबहुना ज्याच्यात बेसिक इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, बेसिक इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, ती इन्फॉर्मेशन ही साधारणपणे त्याच्यात कशा लेवलनं विचारली, पाठीमागे ती कधी विचारली होती, किंबहुना ती सारखी सारखी विचारण्याची कारणं काय आहेत, ह्याचा तारतम्य तुम्हाला जोडायचा आहे. प्रश्नांचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आयोग एकही प्रश्न रिपीट करत नाही. पूर्वी ह्या परीक्षेला जीके बेस्ड परीक्षा म्हटलं जात होतं, जीके बेस्ड, सामान्य ज्ञान परीक्षा. आता हिला सामान्य ज्ञान परीक्षा म्हणता येते का, नाही. हिचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी. पेपरचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी, जनरल स्टडीज म्हणतात त्याला. पेपरचं नाव सामान्य अध्ययन असं आहे, सामान्य क्षमता चाचणी असं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या प्रत्येक विषयामध्ये काम करावंच लागेल. ह्या प्रत्येक विषयामध्ये तुम्ही जर का काम केलं तरच तुम्हाला जाऊन काहीतरी हाताशी लागणार आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी,
प्रत्येक विषयाचा प्लॅन हा शब्द जाऊन अलीकडे नवीन शब्द आलाय रणनीती. म्हणजे रणनीती ह्याचा अर्थ काहीतरी कळतोय का? मग त्याला टायटलला साजेसं आपण आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि ते करत असताना 2024च्या दृष्टिकोनातून मला एक तुम्हाला विशेष करून एक महत्वाचा क्ल्यू द्यायचा आहे की आयोग रिपीट करत नाही प्रश्न, पण आयोग आपले एरियाज बदलत नाही. आयोग आपले एरियाज बदलत नाही. आयोग आपल्या विशिष्ट एरियाजवरती प्रश्न कायम विचारतच. आयोग आपले एरियाज बदलत नाही. आयोग आपल्या स्पेसिफिक एरियाजवरती प्रश्न कंपल्सरी प्रत्येक वेळी विचारतच. ज्याला एरियाज कळले, इकॉनॉमिक्सचे 700 ते 900 एरियाज आहेत. कुठून मिळणार हे? कोण सांगताय का? हा, कुठून मिळणार? आतापर्यंत मी जे सांगितलं त्याच्या आधारे. करेक्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून. कारण मी सांगितलं इथं प्रश्न पत्रिका कधीपासून घ्यायच्या आहेत? कधीपासून घ्यायच्या आहेत? 2016 पासून एक घ्यायचा आहे. कधीपर्यंत? आणि सेपरेट तुम्हाला पेपर घ्यायचा आहे. कधीचा? ह्याचा एक चार्ट तयार करा की मग. ह्याचा एक चार्ट तयार करा आणि या चार्ट मध्ये प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिका टाका. 16, 17, 18, 19, 20, 21 आणि काय 22. मग आता मी म्हंटल मगाशी राष्ट्रीय उत्पन्न ह्याच्यावर प्रत्येक वेळी 1, 2, 1, 2, 1, 2 प्रश्न काय केलेत? विचारले. 2023 ला त्याच्यावरती प्रश्न नाही. मग आता ही कंटिन्युटी जास्त आहे. एकदाच विचारलं नाही म्हणजे त्याला स्किप करता येईल का? स्किप काहीच करायचं नाही आपल्याला. स्किप काहीही करायचं नाही. मगाशी मी वाक्य वापरले आल्या आपल्याला हेही करायचं, आपल्याला हेही करायचं आहे, प्लस काय करायचं आहे? नाही नाही, हा ट्रॅडिशनल सिलेबस झाला ना 22 पर्यंत. आणि 2023 ला त्यांनी काय केलं? मगाशी सांगितलं आर्थिक सुधारणा याच्याशी संबंधित घटक विचारले. मग आपल्याला हेही करायचं आहे. ह्याच्यात कुठेही राष्ट्रीय उत्पन्न येतंय का? राष्ट्रीय उत्पन्नावरती 2023 ला प्रश्न विचारलाय का कुठं? प्रिलियमला, मेन्सला? इथं तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत भयंकर. म्हणजे तुम्हाला इथं प्रश्न दिसणार आहेत ते जर का दरवर्षीचे 2 पकडले, 7 परीक्षा पकडल्या तर राष्ट्रीय उत्पन्नावरचे किती प्रश्न दिसणार आहेत तुम्हाला? यातला एकही प्रश्न रिपीट नाही. एक्सेप्शनल केस एखादा दुसरा असेल. मग आपल्याला हे 14 प्रश्न, हे 14 पॉइंट आणि याच्याशी संबंधित एखादा रिपोर्ट असेल नवीन, याच्याशी संबंधित महत्वाची आकडेवारी असेल तर त्याच्यावरती 2023 ला प्रश्न विचारायला पाहिजे होता. विचारलाय का? मे बी किती कधी विचारतील? करेक्ट. म्हणजे आपल्याला तो सोडून द्यायचा आहे का? म्हणजे याच्यात आपल्याला या घटकांची, या फॉर्मेशनची प्रक्रिया जी आहे ती ऍड करायची आहे. काय काय ऍड करायचं आहे? बेसिक इन्फॉर्मेशन. दुसरी गोष्ट काय? आणि प्रत्येक विषय तुम्हाला काय पाहिजे? कळाले? आतापर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का बघा, असली तर विचारा. बरोबर. 3 पेपर कसे वेगळे होते? हा बरोबर. पीएसआयला एसटीआयला एएसओला एकच पेपर आहे. कुठला? ग्रुप बी. आलं लक्षात? ग्रुप बी वेगळा आणि ग्रुप सी वेगळा. ते आता जे तुम्ही सांगताय ते पूर्वी होतं. आता नवीन पॅटर्न नुसार काय असेल? ग्रुप बी. ग्रुप बी चा पहिला पेपर मराठी इंग्रजी, दुसरा कॉमन. आणि ग्रुप सी चा पहिला पेपर कुठला? मराठी इंग्रजी, तो कॉमनच आहे. आणि ग्रुप सी चा पेपर नंबर 2 काय असेल? वेगळा असेल. स्पेसिफिक तुम्ही कुठल्याही कुठले होणार आहेत, पण आता 23 ला एकच झाला ना ग्रुप बी
आणि ग्रुप सी एकच झाला की PSI STI ESO बरोबर आहे. आणि कुठला ग्रुप सीचा. म्हणजे आता हे जर विचारात घेतलं तर भविष्यात हाच पॅटर्न राबवला जाईल. राबवला ऍज इट इज आहे, नाही राबवला स्पेसिफिक असला तर काय करावं लागेल तुम्हाला, सिलेबस जुना आहे तोच फॉलो करावा लागेल. आता नवीन सिलेबस तुम्हाला इथं दाखवला का, काय सांगितलं याच्यात, समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात हे पहिले घटक असतील आणि दुसरे हे घटक असतील. हा कसला मी सांगतोय, कुठली मेन्स, यस. ग्रुप सी बद्दल आपण बोलतच नाही, कारण ग्रुप सी मध्ये इकॉनॉमिक्स नाहीच आहे. इकॉनॉमिक्स आहे कुठं, ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेचा कुठला पेपर, पेपर नंबर किती 2. ओके. म्हणजे तुम्हाला PSI STI ESO या 3 पदांसाठी, आणि त्याच्यात 2 वाढलेली पद, मुद्रांक शुल्क अधिकारी आणि कुठला दुय्यम निबंधक, बरोबर आहे. ह्या सगळ्यांसाठी कुठला पेपर असणार आहे, बी. ग्रुप बीचा कुठला पेपर, मुख्य परीक्षेचा पेपर नंबर काय 2, त्याच्याबद्दल बोलतोय. ग्रुप सीच्या सिलेबस मध्ये इकॉनॉमिक्स कुठेही नाही. आणि स्पेसिफिक पेपर हे गेल्या वेळी होते 23 ला आहेत का, एकत्रच आहे ना, जवळपास सेम झाला. आता राज्यसेवेचा पेपर नंबर 4 मेन्सचा, प्रिलियमचा वेगळा आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर का सिलेबस वेगळा काढला आणि हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा हा सगळा सिलेबस आहे, हा जो जसाच्या तसा इकडे त्यांनी STI ला ऍड केलेला आहे. पेपर नंबर 4 म्हणायचं त्याला, GS पेपर नंबर 4, जनरल स्टडीज पेपर नंबर 4 चा जो सिलेबस आहे. मी आता डिस्क्रिप्टिव्ह बद्दल बोलत नाही, कुठल्याबद्दल बोलतोय, ऑब्जेक्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्हचा वेगळा आहे. इथूनच घेतला हा सिलेबस. पूर्वी काय होतं, पायाभूत सुविधा, कुठे गेलं नियोजन, पाठीमाग आहे नियोजन, त्यानंतर काय सार्वजनिक वित्त, त्यानंतर काय आंतरराष्ट्रीय व्यापार, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि कायदे, एवढाच भाग होता. ह्याच्यात वाढलेला कुठला कुठला भाग आहे सांगितलं मी. हा जसाच्या तसा घटक कुठनं आलाय, MPSC मेन्स मधून. शेती व ग्रामीण विकास कुठनं आला, सहकार कुठनं आला, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र कुठनं आला, आणि हा ऑलरेडी इकडं पण होता आणि तिकडं पण होता. उद्योग आणि सेवा क्षेत्र नवीन आला, कुठनं आला, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे ते कुठनं आला, मेन्स मधून. कुठली मेन्स, राज्यसेवा. प्रिलियमचा मात्र त्याचा वेगळा आहे. वारंवार मला हेच सांगायचं आहे की तुमचा सिलेबस पूर्वीपेक्षा काय झालाय, अफाट. म्हणजे मी त्यांनी मुद्दा काढला म्हणून, कारण हे पहिल्यांदाच बोलून चालत नाही. राज्यसेवेचा त्यांनी मुद्दा काढला कारण आपण कंबाईन बद्दल बोलतोय, राज्यसेवेबद्दल बोलता येत नाही. पण आता त्यांनी मुद्दा काढलायच, तर मी असं म्हणेन, राज्यसेवा मेन्सच्या पेपर नंबर 4 मध्ये जेवढे काही घटक आहेत तेवढे सगळेच्या सगळे तुम्हाला डिवाइड होऊन प्रिलियमला आणि कुठं आलेत, मेन्सला. म्हणजे सिलेबस पहिल्यापेक्षा काय झालाय, म्हणजे राज्यसेवा मेन्सचा सिलेबस, त्याच्यावर प्रश्न असायचे 110, किती 150 पैकी. STI मेन्स 55 प्रश्न असायचे. मग आता ते 55चा सिलेबस, आज ह्याच्या 55चा जो सिलेबस आहे त्याच्यात आता काय झाली वाढ. प्रश्न संख्या किती असणार, 11, करेक्ट, मेन्सला. आणि आता प्रिलियमचा विचार करता जवळपास सगळंच आहे, त्याची व्याप्ती काय झाली, वाढली. प्रश्न संख्या किती असणार, 15. म्हणून माझं वाक्य महत्वाचं, इकॉनॉमिक्स बद्दल काय महत्वाचं नाही हे सोडून चालत नाही. वहीच्या पहिल्या पानापासून किंवा नोट्सच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला प्रिलियमलाही उपयोगाचं आहे आणि कुठं उपयोगाचं आहे, मेन्सला. आणि म्हणून या विषयाची व्याप्ती जास्त असल्यामुळे, डेप्थ वाढली असल्यामुळे तुम्हाला ह्याच्याबद्दलचा एफर्ट्स काय करावं लागेल, जास्त घ्यावं लागेल. बऱ्याच लोकांची प्रिलियम 2 मार्कात गेली. केवळ PSI हे टार्गेट असणारे विशेष करून लोक आहेत, नंतर भेटले त्यांना इकॉनॉमिक्स मध्ये 3 प्रश्न बरोबर आलेत. किती, 3. आणि रिझल्ट आला नाही किती प्रश्न, किती प्रश्नामुळं 2.
मग इकॉनॉमिक्सला ताकद लावली असती तर हे कितीवर गेलं असतं? 2 विषयाबद्दल असं होतंय, एक इकॉनॉमिक्स आणि दुसरा पॉलिटी. PSI वाले पॉलिटीचा अभ्यास करत का? ESO ला पॉलिटी मेन्सला. मुंबई पोलीस कायदा, पुरावा कायदा, मानवी हक्क जबाबदाऱ्याच करणार ना ते PSI वाले, कारण ते मेन्सला होतं. STI वाले काय करणार? इकॉनॉमिक्स करणार, पॉलिटी करणार. ESO वाले काय करणार? इकॉनॉमिक्स करणार, काय करणार? पॉलिटी. पूर्वीच सांगायला लागलोय मी. आता मात्र प्रत्येकाला प्रत्येक विषय इन डिटेल अभ्यास करणं भागच आहे. स्पेसिफिकपणा निघून गेल्यामुळं, पेपर एकच झाल्यामुळं, सगळे विषय त्याच्यात असल्यामुळे, पुन्हा एकदा सांगतो, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, पर्यावरण आहे, अंकगणित आहे, बुद्धिमापन आहे आणि चालू घडामोडी आहे. एवढे सगळे विषय आहेत आणि त्याच्यावरती प्रत्येकाचं वेटेज तुम्हाला त्या पेपरमध्ये कळेल. अर्थात ते 10-11 असंच आहे. अंकगणित आणि बुद्धिमापन मिळून वाढतंय ते वेटेज. करंट अफेअर्स आहे. मग हे सगळं वेटेज जर का बघितलं तर प्रत्येकाचाच सिलेबस कुणाचाही कमी झालेला नाही. ज्या की प्रत्येक विषयाला पहिलं वेटेज कसं असायचं? जास्त. आता वेटेज काय झालंय? कमी. पण सिलेबस पहिल्यापेक्षा काय झालाय? इकॉनॉमिक्सचा तर पहिल्यापेक्षा सिलेबस काय झालाय? वाढलाय. हेच तुम्हाला पहिलं डोक्यात घालायचं आहे. कारण स्पर्धा परीक्षार्थीचा पहिला ऍटिट्यूड असा असतो किंवा व्ह्यू असा असतो किंवा म्हणणं असं असतं किंवा त्याला असं वाटत असतं की आम्हाला कमीत कमी सिलेबस सांगा. कमीत कमी सिलेबस सांगून चालत नाही. मी कमीत कमी सिलेबस सांगितलंय ऑलरेडी, इथं तुम्हाला दिलाय, समोर आहे. हा आयोगाचा सिलेबस आहे, आयोगाचे टॉपिक आहेत, पण हा आयोग फॉलो करत नाही. ह्या प्रत्येक टॉपिकची जी डेप्थ आहे ती पूर्व परीक्षे बरोबर वाढलेली आहे. कुठल्या परीक्षेपर्यंत वाढलेली आहे? मुख्य परीक्षेमध्ये. म्हणजे पूर्वचा अभ्यास करणाऱ्याला कंपल्सरी आहे कुठला अभ्यास करणं? मुख्य. आणि त्यावेळी तुमचे पूर्वचे 15 पैकी तुम्हाला 11-12 प्रश्न बरोबर सुटतील. मुख्य परीक्षेचा विचार करता 11 प्रश्न असतील किंवा 10 असतील तर हे 10 जर का इतका तगडा अभ्यास असेल तर तिथं आपण किती प्रश्नापर्यंत जाऊ? किती प्रश्नापर्यंत? मग तुमचं यादीत नाव यायलाच पाहिजे, काय अडचण आहे. आणि प्रिलिमला ज्यावेळी तुमचे 11-12 प्रश्न इथं सुटतात त्याच वेळी तुमचा प्रिलिम 2 कुठं स्कोर येतो? मेन्सला. हा लक्षात. म्हणजे जास्तीत जास्त एफर्ट्स जो घेईल त्याला या परीक्षेमध्ये यश साध्य होईल. सिलेबस तुम्हाला निश्चितपणे पुढं प्रिंट दिलेलीच आहे, किंबहुना त्याच्याशी संबंधित माहिती दिलेलीच आहे. फक्त आता आपल्याला काही महत्वाच्या गोष्टींच्या वरती लक्ष द्यायचं आहे. त्यातल्या स्ट्रॅटेजीच्या संबंधित काही बाबी त्या आपल्याला बघायच्यात. आयोगाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती करणं गरजेचं आहे, ते बघितलं. आता बेसिक साठी एक महत्वाची गोष्ट मी सांगेन की तुम्हाला क्रमिक पुस्तकाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे. पण कुठली क्रमिक पुस्तक वाचणार तुम्ही? इकॉनॉमिक्सला 8वीला आहे का इकॉनॉमिक्स? इकॉनॉमिक्स तुम्हाला 9वीला 10वीला आहे, पण 9वीला 10वीला सुद्धा ते राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला विचारलं जातं. पण तुम्हाला इकॉनॉमिक्सचा जो अभ्यास करायचा आहे तो इकॉनॉमिक्सचा अभ्यास प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून करायचा आहेच आहे. पण त्याच्याबरोबर तुम्हाला 11वीला आणि 12वीला जे इकॉनॉमिक्स आहे ते इकॉनॉमिक्स तुम्हाला अभ्यासाला घ्यायचं आहे. क्रमिक पुस्तके 11वी आणि 12वी, 11th आणि 12th, 11वी आणि 12वीशी संबंधित प्रश्नपत्रिकेच्या संबंधित तुम्हाला टॉपिकच्या संबंधित मटेरियल त्याच्यात दिसेल. याच्यात तुम्हाला समग्र लक्षी अर्थशास्त्र आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळंच्या सगळं अगदी योग्य पद्धतीनं तुम्ही अभ्यासलं किंवा त्याचा अभ्यास केला तर व्यवस्थितरित्या तुम्हाला 11वी आणि 12वीतनं बेसिक इन्फॉर्मेशन मिळालं पाहिजे. बेसिक इन्फॉर्मेशन साठी परत एकदा माझी एक हंबल रिक्वेस्ट राहील की तुम्हाला क्वेश्चन पेपरचा अभ्यास पहिला व्यवस्थितपणे करायचा आहे. सिलेबस तोंडपाठ झाला पाहिजे, ही स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी. ज्याचा सिलेबस तोंडपाठ आहे
तो विद्यार्थी तो अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन तोंडपाठ केलेला जर का असेल तर त्याला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे, ह्या बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये परत एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ह्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. दुसरी गोष्ट, अभ्यासक्रमाचं महत्व खूप महत्वपूर्ण आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे टेक्स्ट बुक, क्रमिक पुस्तके. ह्याचा जर का व्यवस्थितपणे तुम्ही जर का ऍडव्हान्टेज उचलला तर तुम्हाला कुठलंही पुस्तक घेतलं तर ते जड जाणार नाही किंवा तुम्हाला त्याच्यातली लँग्वेज आवडायला सुरुवात होईल. अर्थात आपण स्वतः एक डेमो करा. न्यूजपेपरला आलेली कुठलीही इकॉनॉमिक्सची न्यूज, छोटी असो मोठी असो, वाचा आणि त्याचा पूर्ण अर्थ शब्द ना शब्द मला क्लिअर आहे का बघा. कुठली, उदाहरणार्थ एसबीआय बँकेशी संबंधित न्यूज आहे. मग आता एसबीआय बँके संदर्भात न्यूज आहे, उदाहरणार्थ काय तर एसबीआयनं एवढ्या एवढ्या बँक शाखांचा टप्पा पूर्ण केला, साधी न्यूज आहे. मग आता एसबीआय म्हटलं तर या एसबीआयशी संबंधित साधारणपणे सगळ्या सगळ्या गोष्टी मला क्लिअर असण्याची गरज आहे. बेसिक कुठल्याबद्दल बोलतोय आपण. मग आता एसबीआय काय आहे, एक व्यक्ती म्हणून किंवा तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये एक नाव आहे, पदवी आहे, पदवी थोडक्यात काय आहात तुम्ही, कंझ्युमर आहात, ग्राहक आहात किंवा त्याला उपभोक्ता असं म्हटलं जातं, उपभोक्ता. मग आता मला सांगा इंडियन इकॉनॉमीमध्ये हे एसबीआयचा काही रोल आहे का नाही. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या एसबीआयचा काही रोल आहे का नाही, आहे. मग एसबीआय बद्दल मला कोणीही दोन विधानं सांगा, सांगा कोण आहे ज्याला सांगायचं. जोरात जोरात ते सांगतात, एक मिनिट मला नाही कळलं. ठीक आहे, अजून 1 जुलै 1900. ठीक आहे, अजून आरबीआयच्या करेक्ट आहे, बरोबर आहे. अजून सर्वात मोठी सहकारी का सरकारी, बर पुढं बरोबर आहे, तुम्ही सगळे सांगताय, एक्सलंट. पुढं सर्वात जास्त ग्राहक, सर्वात जास्त बँक शाखा, हा पुढं सर्वात मोठी, बरोबर आहे. पुढं ठीक आहे, एक्स वाय झेड पण आहे, हा पुढं हा ग्रामीण भागात, खेडेगाव नका म्हणू, ग्रामीण भाग म्हणा. खेडेगावात आपल्याकडे अजून इंटरनेट नाही व्यवस्थित, ग्रामीण भाग म्हणा. ते जरा चांगला ग्रामीण भाग निवडतात जिथं नेटवर्क आहे तिथं चालू करतात, केलं त्यांनी तसं. पुढं अजून 1-2 येऊ द्या की विधान. ह्याला बेसिक इन्फॉर्मेशन नाही म्हणायचं. हे जे तुम्ही सांगितलं ना, त्या एसबीआय बद्दल सामान्य माहिती सांगितली. थोडक्यात तुम्ही एवढ्या बँक शाखा अमुक तमुक वगैरे हे जे सांगितलं हे जनरल नाहीये. जनरल काय आहे तर ही जी एसबीआय आहे ह्यातला एक मुद्दा तुम्ही सार्वजनिक क्षेत्राचा घेतला तर मी सांगेन ही सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे. कुठला व्यवसाय करते, व्यापारी बँक आहे म्हटलं ना कोणतर, म्हणजे कसला व्यवसाय करते, व्यापारी बँक व्यवसाय. कुणाच्या नियंत्रणाखाली काम करते, बरोबर आहे. ही आरबीआयची प्रतिनिधी बँक आहे. कसली आहे, प्रतिनिधी. हिला आरबीआयने विकत घेतलं पहिलं. इम्पिरियल बँक होती, इम्पिरियल बँक ब्रिटिश सरकारची. कसली होती, इम्पिरियल. ही बँक विकत घेतली. कुणी घेतली, मग आरबीआयने परत ती कुणाच्या नावे केली, म्हणून ती कुठल्या क्षेत्राची झाली. मग आरबीआय एसबीआय ही राष्ट्रीयकृत नाहीये,
ही बँक राष्ट्रीयकृत नाहीये म्हणजे ती कुठल्या क्षेत्रातली आहे? मग आता राष्ट्रीयकृत नाही सार्वजनिक क्षेत्रातले म्हणजे काय भानगड आहे? हा, तिचा कायदा काय सांगतो? तिच्या सार्वजनिक क्षेत्राची मालकी किती आहे? एसबीआय आरबीआयची प्रतिनिधी बँक म्हणून काम करते म्हणजे नेमकं काय करते? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला तिचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? म्हणजे लगेच जोडून एक महत्वाची कन्सेप्ट आली. कुठली आली? अग्रक्रम क्षेत्र. प्रायोरिटी सेक्टर मध्ये महत्वाचा रोल आहे कोणाचा? एसबीआयचा. बरोबर आहे. सरकारची काय म्हणून काम करते सांगितलं मी, काय म्हणून? तो महत्वाचा रोल आहे. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला काय महत्वाचं आहे हे क्वेश्चन पेपर सांगतो. कोण सांगते? ज्याच्यावर प्रश्न असतात. म्हणजे आता एसबीआय हा एक कुणाच्याही डोळ्याला दिसलेला कानावर पडलेला मुद्दा आहे म्हणून आपण घेतलं. सिलेबस मधला आपण कुठलाही मुद्दा घेतला तर आपण तो टॉपिक शिकण्या अगोदर, आपण तो टॉपिक वाचण्या अगोदर, आपण त्या टॉपिकवरचे प्रश्न बघण्या अगोदर आपल्याकडे एवढी इन्फॉर्मेशन असली पाहिजे. इकॉनॉमिक्स घ्या, सायन्स घ्या, पॉलिटी घ्या, त्याचबरोबर एन्व्हायरमेंट घ्या. हे विषय असे की ज्याची तयारी करून मग कोचिंग घेणं अपेक्षित आहे. ब्लाइंडली हे विषय अभ्यासाला घेतले तर आपल्याला त्याच्या संदर्भातलं काय चाललंय ते 100% आपल्याला उपयुक्त पडत नाही. 2 तास बरं वाटतं, 2 तास ऐकायला छान वाटतं, पण त्याचं युटिलायझेशन होत नाही. म्हणून आपल्याला कुठलीही गोष्ट बेसिक इन्फॉर्मेशनच्या दृष्टिकोनातून बिल्डअप करण्यासाठी मी सांगितलेली महत्वाची गोष्ट PYQ, त्याचबरोबर सिलेबस आणि त्याला जोडून काय टेक्स्ट बुक. आणि हे करत असताना तुम्हाला क्लासमध्ये जे एक्स्ट्रा सांगितलं जातं, ते एक्स्ट्रा जे आहे ते एक्स्ट्रा 2 प्रकारे उपयोगी पडतं. पहिली गोष्ट त्याच्या संदर्भातलं काय वाढवण्यासाठी बेसिक ज्ञान, आणि दुसरी गोष्ट त्याच्या संदर्भातलं काय वाढवण्यासाठी अपडेशन. आणि मग इतर रोल येतो तो म्हणजे तुमच्याकडे असणारं एक अगदीच इझिली वापरलं जाणारं मटेरियल किंवा व्यवस्था म्हणजे कशाची? इंटरनेट. इंटरनेटवरती जाऊन गुगल करू नका. इंटरनेटवरती जाऊन रिपोर्ट मध्ये काय दिलंय, रिपोर्ट कुठला आहे, रिपोर्ट असतो कुठलाही रिपोर्ट 100, 150, 200, 500, 700 पानाचा. त्याची एका ठिकाणी काय असते? समरी. म्हणजे सपोज मी म्हंटल आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023 आहे, हा 350 पानाचा आहे. किती? 350. 5च्या 5 प्रश्न मेन्सचे त्यातले. सगळं खुलं आहे, काय दाखवून ठेवायचं नाही पहिल्या दिवसापासून. मग एखाद्यानं नुसताच तो रिपोर्ट वाचला असला तर, आणि मे बी त्याचे अंदाज बरोबर ठरले असतील तर, एका रिपोर्टवर त्याला किती प्रश्न मिळाले मेन्सला? किती? बरोबर. म्हणून आपण पुढच्या वेळी नुसता रिपोर्ट वाचून जाऊया का? लक्षात आलं काय सांगायचंय मला? म्हणजे तुमच्याकडनं राहिलं नाही पाहिजे काय? तुमच्याकडनं बेसिक वरती काम झालं पाहिजे, क्वेश्चन पेपर वरती झालं पाहिजे, सिलेबस वरती झालं पाहिजे, PYQ वरती झालं पाहिजे, वर्गात काम झालं पाहिजे, वर्गातल्या टॉपिक टेस्ट वर काम झालं पाहिजे. आपल्या दर 3 टॉपिक नंतर एक टेस्ट आहे, लक्षात ठेवा. जवळपास 250 पावणे 300 पानाची नोट्स देणार आहे तुम्हाला इकॉनॉमिक्सची. त्यात इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आहे, इयरबुक मधले पण त्याच्यात माहिती आहे. आणि दरवर्षी इकॉनॉमिक्सची आकडेवारी चेंज होते, दरवर्षी. तशी दर 3 महिन्याला होते, पण आपण ते क्लब करतो वर्षातनं एकदा. हे सगळं रिवाइज करून आपण तुम्हाला देतो. तेव्हा जाऊन आपल्याला तो विषय काय होणार आहे? इझी होईल, किंबहुना तुम्हाला त्याचे अपेक्षित गुण मिळतील. सो या दृष्टिकोनातनं आपल्याला ही गोष्ट आत्मसात करायची आहे. आणि जर 16 जूनला परीक्षा होणार आहे, 16 जूनलाच होणार आहे ना, अलीकडे तर ती अजिबात येत नाही कारण इलेक्शन्स आहेत, बरोबर, म्हणून ती पुढे गेली. माझा अंदाज होता इलेक्शनच्या अगोदर घेतील का काय, पण तुम्ही नशीबवान ठरलाय. अलीकडे झाली असती तर तुमच्या अभ्यासाला न्याय मिळाला नसता. आणि 16 जून पर्यंत तुम्हाला फक्त प्रिलियमचा अभ्यास नाही करायचा. 16 जून पर्यंत तुम्हाला प्रिलियम प्लस
मी मराठी इंग्रजी म्हणत नाही, कारण मेन्स म्हटलं तर पब्लिकच्या डोळ्यासमोर पहिलीच गोष्ट येते मराठी आणि इंग्रजी. मराठी आणि इंग्रजी कराच, त्याला किती वेळ देताय तो तुमचा भाग, पण तुम्हाला जीएस मध्ये 80+ मार्क पडले पाहिजेत, तेव्हा जाऊन तुमचं यादीत नाव येणार आहे. प्रिलियमला तुम्हाला जवळपास 57 ते 59 मार्क पडले पाहिजेत, तेव्हा तुम्ही तिन्ही पदासाठी अपेअर होणार आहे. मेरिट बद्दलच बोलतोय ना मी. ज्यांनी कोणी मेरिट बघितलं असेल ते 40 आणि 42 आणि 45 प्रश्न बरोबर येऊन किंवा स्कोर येऊन मी पास होणार आहे का? वास्तविकता लक्षात घ्या. पहिल्या दिवशी तुमच्या बरोबर फक्त गोड गोड बोलायचं काम इथं चालत नाही. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं जेवढं काही मोठं डोंगर एक मोठा आहे तो सगळा आपल्याला काबीज करायचा आहे, सगळाचा सगळा. म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला हे सगळे मिळून टॉपिक 23 टॉपिक होतात. किती? 23 टोटल. प्रिलियमचे आणि कुठले 23 टॉपिक बघायचे. प्लस आपल्याला ह्या 23ला 3 बघा डिवाइड करून, तेवढ्या आपल्या क्लास काय होणार आहेत, आणि त्या दरवर्षी बदलतात. 2001ला काढलेला पेपर तुम्हाला 22ला 23ला द्यायची अशी पद्धत नाही. दरवर्षी टेस्ट काय होते, सेपरेट तुमचं महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर लेक्चर होणार, आणि हे रेकॉर्ड आहे. नाही बोलायचं सोडून द्यायचं असं काम नाही आहे ना, ते कुठेतरी राहणार आहे की नाही. हा, आणि ते तुम्ही डोक्यात ठेवायचं, सर आमचं हे झालं नाही. लक्षात आलं? 3 टॉपिक झाले सर, टेस्ट नाही झाले अजून. तुम्ही जितका उत्साह दाखवणार आहे, तुम्ही जितका प्रतिसाद देणार आहे, तितका आपल्या त्या विषयाला न्याय मिळणार आहे. आणि अर्थात तो मिळणारच आहे, पण तुम्ही फक्त शिकायला नाही आला, तुम्ही सराव पण करायला आलाय, म्हणून तुमच्यासाठी टेस्ट असते. नोट्स दिलेले आहे, बेसिक क्वेश्चन पेपर, सिलेबस, नोट्स, टेस्ट पेपर, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. ज्यावेळी 16 जूनला पेपर होणार आहे, त्याची जी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहे ती तुम्हाला फ्री असते. त्याच्यासाठी शेड्यूल असतं, त्यामध्ये बसणं आणि माझा परफॉर्मन्स 100 पैकी 70-80 पर्यंत माझा स्कोर गेला पाहिजे. मी जर बाहेर बसून 70-80 स्कोर काढतोय तर आयोगाच्या पेपरमध्ये काय होणार आहे माझं? आणि 70-80 स्कोर काढणारी लोक आहेत. पूर्वी लोकांना हे काहीतरी वेगळ्या ग्रहावरचं वाटायचं. तुमचे कॉम्पिटिटर टेस्ट सिरीजला 70 पर्यंत स्कोर प्राप्त करणारे असणार आहेत. जूनचं मी अगोदर सांगायला लागलोय. अर्थात जूनला परीक्षा आहे, टेस्ट सिरीज तुम्ही कधीपासून देणार आहे? मे पासून. म्हणजे मेला तुमच्या बाजूला बसणारा 70 पर्यंत स्कोर काढणार आहे. तुमचा स्कोर 70 पर्यंत येण्यासाठी मी तुम्हाला किती महिने अगोदर सांगतोय ते लक्षात घ्या. येते का लक्षात? ह्याला म्हणायचं ऍडव्हान्स तयारी. क्लासची एक प्रोसिजर असेल, ती तुम्हाला विषयाला, प्रत्येक विषयाला वापरायची आहे. वापरली तर त्याचा 100% फायदा होणार आहे. मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला त्या विषयाशी संबंधित बेसिक माहिती वाढवण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप काय, तर तुमचं वाचन, वाचनाचं स्पीड, वाचनाचा आवाका, मटेरियल काय करा, हाताशी पडेल ते वाचा. उपयोगाचं न उपयोगाचं नंतर बघू. आणि आपल्याकडे परफेक्ट वेळ, उपरोक्त वेळ भरपूर आहे का नाही? आहे ना. काही प्रश्न आपल्याला जर का क्वेश्चन पेपर अनालिसिस करताना वाटलं लिहावं, तर लिहिण्यासाठी उपयुक्त वेळ आहे का नाही? कारण स्पर्धा परीक्षार्थी सध्या 2020ची मॅच म्हणून MPSC कडे बघायला लागलाय. काय नाही, सगळं रेडी. अनालिसिसचं पुस्तक घ्या, नोट्स कोणाच तर झेरॉक्स मारून आणा, ह्याचं PYQचं अनालिसिस घ्या, त्याचं हे घ्या, त्याचं हे घ्या, चालू करा. हे सगळं तुम्ही स्वतः करावं अशी इच्छा आहे. आयोगाचे ओरिजिनल क्वेश्चन पेपर घ्या, त्याची एक रीम तयार करा, स्पायरल करा त्याला, आणि त्याच्यात स्वतःचं अनालिसिस करा स्वतः. थोडक्यात मी आता पुढच्या लेक्चरला अनालिसिस म्हणजे काय ह्याची एक इमेज दाखवणार आहे तुम्हाला. व्हायरल झालेलीच आहे ती, कुणाची माहित नाही, पण हाईट आहे ती, हाईट अनालिसिसची. एका प्रश्नासाठी एका पानावर एकच प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नासाठी अख्खं पेज जे व्हाईट होतं बाजूला ते ब्ल्यू आणि रेड आणि ब्लॅक झालंय. कलर्स वापरलेत, इन्फॉर्मेशन एका ठिकाणी कलेक्ट केलेली आहे. मग एका प्रश्नामध्ये जर का सगळा डाटा जर का त्या मुद्द्याशी संबंधित टाकला
तर मगाशी मी सांगितलं तुम्हाला प्रश्न विचारताच्या ठिकाणी जे पॉइंट बघितले त्यात तुम्हाला दोन्हीकडे दिसला होता एक पॉइंट. कुठला पॉइंट दिसला होता? बोलत जावा. वित्त आयोग. मग आता त्या पेज वरती प्रिलियमचा प्रश्न सुटतोय आणि मेन्सचा पण सुटतोय. लक्षात आलं टेक्निक? म्हणजे ते जर पेज मी वाचलं तर मला कुठला प्रश्न सुटतोय? प्रिलियमचा सुद्धा. आणि कुठला सुटतोय? लक्षात येतंय? किंवा मी जीएसटीचं एक पेज बनवलं. असा अभ्यास करावा लागणार आहे सध्या. हे कोण करतं माहितीये? हे बऱ्यापैकी युपीएससी प्रिलियम पास झालेले, मेन्स देणारे, जे रोज नोट्स काढतात, रोज अपडेट करतात, ते पब्लिक हे करत. आणि मी तुम्हाला हे सगळं टेक्निक कुठल्या परीक्षेसाठी सांगायला लागलोय? किती दिवसानं परीक्षा आहे आपली? मग किती दिवस? ते दिवस मोजायचे उलटे. किती? मला येत नाही गणित. 100. हा म्हणजे 180च्या आसपास बघू. 180 पकडू आपण. बरोबर आहे? हे 180 दिवस म्हणजे तुमचा प्रिलियमचा आणि मेन्सचा संपूर्णपणे व्यापक अभ्यासक्रम होऊन त्यातले जवळपास तुम्हाला 101 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उपरोक्त वेळ आणि 10 ते 15 वेळा रिव्हिजन करण्यासाठी उपरोक्त पडणारा वेळ तुमच्याकडे आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन वाचनाचं स्पीड वाढवा. वाचन जास्तीत जास्त तुम्ही वाढवलं, त्या प्रत्येक मुद्द्याला तुम्ही अपडेट करत राहिला, त्या प्रत्येक मुद्द्याला तुम्ही जास्तीत जास्त त्या प्रक्रियेमध्ये ऍड करत राहिला, तर तुम्हाला तो मुद्दा वाचलाय आपण आणि मग आपण शिकतोय. म्हणजे वर्गात येत असताना पहिलं ते आपलं वाचलेलं असावं, मग वर्गात जाऊन आपल्याला ती संकल्पना काय होते, क्लिअर होते. आणि मग घरी जाऊन त्याचा आपण काय करावा त्याचा जाऊन सराव. सराव करण्यासाठी पहिल्यांदा कुठला करावा? जे जुने प्रश्नपत्रिका आहेत, जे जुने प्रश्नपत्रिका आहेत किंवा क्वेश्चन पेपर तुमचा जो आहे त्याच्यातले प्रश्न सोडवायचे. पहिल्यांदा बाजारपेठेतलं मटेरियल नाही वापरायचं, आयोगाचं ऑथेंटिक मटेरियल वापरायचं. तुम्ही एखादा टॉपिक शिकलाय, वाचलाय, वर्गात तो काय केलाय, शिकलाय, आणि मग सराव करायचा आहे तुम्हाला, तर पहिल्यांदा तुम्ही जे ऑलरेडी क्वेश्चन पेपर बघितलेत त्याच्यातला तुम्हाला प्रश्न तो सुटतोय का हे बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय बघायचं आहे? त्याचा PYQ. बरोबर आहे? म्हणजे आपल्या ह्या प्रक्रियेमध्ये ही सगळीच्या सगळी बाब आहे. तर ही झाली तुमच्या अभ्यासाची दिशा. अभ्यासाच्या दिशेबद्दल अजून भरपूर काय काय बोलता येतं, पण हळूहळू आपण बोलू. आता आपण सेकंड लास्ट मुद्दा घेऊ, तो म्हणजे नियोजन. आता नियोजन किंवा प्लॅन म्हणजे नेमकं काय? ही एक अशी बाब आहे की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, प्रत्येक व्यक्तीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या वृत्तीनुसार आणि प्रत्येक व्यक्तीच्या सुटेबल कम्फर्ट टाइम झोन नुसार MPSC करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन बदलतं. कॉमन आहे का नियोजन? काही लोक यशस्वी झालेले सांगतात मी सकाळी 8ला उठत होतो, काही लोक सांगतात मी 4ला उठत होतो, काही लोक सांगतात की मी दुपारी 3 तास झोपत होतो, काही लोक सांगतात की मी अजिबातच झोपत नव्हतो, मी 18 तास अभ्यास केला, 16 तास केला. हे व्यक्ती सापेक्ष किंवा व्यक्ती परत्वे वेगवेगळं आहे. पण कॉमन नियोजन काय? तर कॉमन नियोजन एकच की आपल्याला जेवढा वेळ मिळतोय त्यातला 100% आपल्याला युटिलाइज करण्यासाठी, आपल्याकडं जे मटेरियल आहे त्याला न्याय देण्यासाठी आपण जिथं बसून अभ्यास करणार आहे, जिथं कुठं तुम्ही कराल तिथल्या एका ऍटमॉस्फिअर किंवा तिथल्या सिस्टमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जो मिळणारा वेळ आहे तो कुठेतरी त्याचा आराखडा तयार करून ठेवा. मग मी जॉब करतोय, मला 4 तास मिळतात, सफिशियंट आहेत, कॉन्फिडेंटली बोलतोय मी, काय आहेत? सफिशियंट. मी दुसरं काहीच करत नाही, MPSC करतो. क्लासला 4 तास जातात, जेवण खाणं पिणं इकडं तिकडं अमुक तमुक ह्याला 5 तास जातात. 5 आणि 4 किती झाले? 7 तास मी झोपतो, किती गेले? 16. राहिले किती? 8 तास त्यानं त्याला काय करायला पाहिजे? बांधून ठेवायला पाहिजे.
8 तास त्यानं त्याला काय करायला पाहिजे, 100% दिला पाहिजे. म्हणजे प्लॅनिंग बद्दल मला बोलायचं ते एकच की तुम्ही कागदावरती काहीतरी उतरल्याशिवाय तुम्ही स्वतःला 100% झोकून देत नाही. आणि म्हणून प्लॅनिंग मध्ये 2 गोष्टी येतात, तुमचा उपरोक्त वेळ, तुमचं मटेरियल, कधी तुम्ही कुठली गोष्ट कव्हर करणार आहे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे तुमचा सराव. आणि इथं सरावला नियोजन मध्ये एक नाव वेगळं दिलं जातं, ते म्हणजे रिव्हिजन. आणि रिव्हिजनचे प्रकार किती आहेत हे थोडस तुम्हाला सांगून आपण समारोप करू. रिव्हिजन ही डेली असते, डेली रोजच्या रोज रिव्हिजन जे तुम्ही करताय त्याला रोज संध्याकाळी कमीत कमी 10 मिनिटं ते कमी जास्तीत जास्त 30 मिनिटं द्या, रिवाइज करा त्याला 10 मिनिटं ते 30 मिनिटं. दुसरी असते वीकली रिव्हिजन, वीकली आठवड्यातनं एकदा, त्याला तुम्हाला 3 ते 4 तास द्यावे लागतील, 3 ते 4 तास. तिसरी आहे सब्जेक्ट रिव्हिजन. सब्जेक्ट रिव्हिजनला 1 ते 2 दिवस द्यावा लागतो. उदाहरणार्थ ही कशी येईल, 15 दिवसानं माझा विषय संपला वाचून, 15 दिवस मी सायमल्टेनियसली किती विषय वाचत होतो, 2. 15 दिवसातनं त्यातला एक विषय काय झाला, संपला. मग मला तो रिवाइज करून बाजूला ठेवायचा आहे, असाच ठेवायचा नाही. मेमराइज करून, रिवाइज करून, त्याचे कीवर्ड्स काढून, त्याच्याबद्दलचे प्रश्न बघून, सगळं बघून मला त्याला बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे त्याला आपण सब्जेक्ट रिव्हिजन म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी जी येते ती म्हणजे एक्झाम रिव्हिजन. आणि ही एक्झाम रिव्हिजन तुमची कमीत कमी 10 वेळा झालेली असली पाहिजे. हे अजिबात वेगळ्या ग्रहावरच मी बोलत नाही. तुमच्याकडे 6 महिने आहेत, 6 महिने किंबहुना त्यापेक्षा थोडासा वेळ जास्तच आहे. त्यामध्ये एवढं सगळं होण्यासाठी अभ्यासक्रम तुम्हाला फक्त पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला फक्त 2.5 महिने लागतात. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर किती महिने लागतात, तुमच्याकडे त्याचा काळ किती आहे, दुप्पट आहे. आणि दुप्पटपेक्षा 20 दिवस काय आहे, जास्त आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला सांगितलं. त्या दृष्टिकोनातून आता आपण कॉमनवर पुढच्या लेक्चरला बोलणार नाही. पुढच्या लेक्चरला आपण डायरेक्ट कशाला सुरुवात करणार आहे, विषयाला, इकॉनॉमिक्सला सुरुवात करणार. ओके, मला आज जेवढं सांगायचं होतं तेवढं माझं सांगून झालेलं आहे. तुमचे काही प्रश्न किंवा शंका किंवा अडचण काय असेल तर विचारा. तिकडं आहे का काय ऑनलाईनला, नाही ना? आहे का कुणाच काय प्रश्न? क्लिअर आहे सगळं? पुढच्या वेळी ह्या विषयाचा बेसिक चॅप्टर आहे तो वाचून या. त्याचं नाव पाहिजे तर लिहून घ्या, अर्थव्यवस्था, स्वरूप, प्रकार आणि क्षेत्री.